नमस्कार, मी सौरभ कोरटकर। आजची बात या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं। बाळासाहेबांवर टीका करणाऱ्यांना तुम्ही प्रवक्त्या करता असं राज ठाकरे यांनी आरोप केलाय। हेच का तुमचं वडिलांवरचं प्रेम असा सवाल राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना विचारलाय। ईट का जवाब पत्थर से मिलेगा असं सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय। मी खरं तर एकदाच बोललो होतो मागच्या त्या सभांमध्ये, लावलं तो व्हिडिओ, ते आपल्या सगळ्यांनी लावलं तो व्हिडिओ आपलं ते सगळं सुरूच केलं। पण आता सांगतोय, लावलं तो व्हिडिओ। शाहीर पाटील किंवा वय झालेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या हातात, म्हणजे 80-85 वर्षाच्या म्हातारीच्या हातात तलवार घेऊन काय उपयोग होणार आहे? हात थरथर करायला लागले आणि ते हातात खाल्लं। आता निवान पोरं काय गोट्या खेळायला गेले का? गेली त्यांना खेळायला लागले का? ह्याच्यावर आग्रह कधीच होत नाही। ज्या माननीय बाळासाहेबांबद्दल वक्तव्य करणाऱ्या या बाई 70-75-80 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातामध्ये तलवार दिल्यावरती लटलटणारा हा हात, असा बोलणाऱ्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या पक्षाची प्रवक्ती करता, तुमच्या पक्षाची नेते करता आणि तुम्ही तुमच्या वडिलांवरती प्रेम म्हणून सांगता। एकही जागा लढत नाहीये, ते दुसऱ्याच्या लग्नात बुद्धी वाटण्यासाठी आज ठाण्यामध्ये प्रचार सभा घेत आहे आणि तिथे नेता बोलण्यासाठी विषय काय तर सुषमा अंधारे। खायला राज ठाकरे तुमच्यावर वाईट दिवस आले, तो वाईट दिवस आले। राज ठाकरेला जर आज सुषमा अंधारेवर बोलायची वेळ येत असेल तर ही सुषमा अंधारेची जीत आहे, जीत की राज ठाकरे यांनी तुम्हाला अस्वस्थ करून सोडले। राज ठाकरे 5 वर्षानंतर माझ्याबद्दल मी सभागृहात नसताना हक्कभंगाचा ठराव आणण्यापर्यंत अस्वस्थता भाजपच्या गोटात पसरली होती आणि एवढ्याच्यानं निपटत नाही म्हणून ओढ दुपारी आणि घे सुपारी म्हणत तुम्हाला आज उभं केलं तर न बोलते का? त्यामुळे राज ठाकरे ईट का जवाब पत्थर से मिलेगा और इसी सभा में मिलेगा, इसी सभा।